आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी एरवी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन संघटनेनं हा मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येच्या मध्ये महिला सामील झाल्या होत्या. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला अडवलं. त्यानंतर मोर्चातील मुख्य सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं. यामध्ये त्यांनी प्रमुख मागण्या केल्या की शालेय पोषण आहार कर्मचारी यांना धर्मा किसान वेतन एकत्रित 26,000 रुपये मानधन देण्यात यावं. मंत्रिमंडळात 1,000 रुपयाची वाढ झाली. त्याचा वाढीव जी आर त्वरित काढण्यात यावा. अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल किचन बंद करण्यात यावे. मानधन दर महिन्याच्या 1 तारखेला द्यावे व सामाजिक सुरक्षा लागू करावी. अरे बात तो तुमको करनी होंगे, अरे बात तो तुमको करनी होंगे, अरे न्याय तो तुमको देना होगा, अरे न्याय तो तुमको देना होगा, नहीं किया तो छीन लेंगे, जिंदाबाद, मंदनाचा हक्काचं, मंदनाचा हक्काचं, इन्क्लाब जिंदाबाद, सेंट्रल किचन बंद करा, अरे सेंट्रल किचन बंद करा, कर्मचाऱ्यांना कामानिमित्त रजा मंजूर करून व त्याच्या बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी करू नये. शाळेतील पटसंख्या कमी झाल्यामुळे पूर्वीपासून काम करणाऱ्या स्वयंपाकी मदतनीस यांना कायम ठेवावे. त्यांना सेवा ज्येष्ठता विचार व्हावा. स्वयंपाकी मदतनीस यांना ड्रेस कोड देण्यात यावे. अशा मागण्यांचं हे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. निवेदन देतेवेळी हेमंतराव गवई, राजेंद्र शाळे, अर्चनाताई भांडवलकर व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर गोरमाड यांची रिपोर्ट अमरावतीहून.